परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर षडगुणैश्वर संपन्न भगवान श्री पांडुरंग परमात्माने परमात्म्याच्या सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत हृदय सम्राट विश्ववंद्य या महाराष्ट्र सारस्वताचे मुकुटमणी जगद्गुरु तुकोबाराय यांचा अत्यंत प्रसिद्ध आणि अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे। प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याच्या चरण सेवेची मागणी देवासमोर करतात। विठ्ठला भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने भगवान श्री गोपाल कृष्णाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या वर्धापन दिनानिमित्त भव्यदिव्य स्वरूपाचा हा गेली अनेक वर्षाची परंपरा घेऊन चालू असलेला हा उत्सव आणि या उत्सवामध्ये या जागराची सेवा उपांत्यपूर्व सेवा ही भाग्याने माझ्याकडे या ठिकाणी आलेली आहे, ज्यांच्यामुळे तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग प्राप्त झाला। असे असणारे माझे ज्येष्ठ गुरुबंधू श्री हरिभक्तीपरायण गणेश महाराज परतूरकर महाराजांच्या माध्यमातून अर्थात सकल ग्रामस्थ मंडळीच्या वतीने महाराजांनी दिलेलं हे मला सेवेचं निमंत्रण आणि या सेवेच्या निमित्ताने तुमच्या सर्व श्रोत्यांच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला। सर्वप्रथम सर्व श्रोत्यांच्या चरणावरती वंदन करतो। अतिशय गोड असं वातावरण आपल्या कीर्तनासाठी उपस्थित आहे, त्याच्यामध्ये उत्तम गाणारे उत्तम वाजवणारे अतिशय गोड असे सगळे टाळकरी महाराज मंडळी उत्तम अशा प्रकारचे साऊंड सिस्टीम या सगळ्यांच्या चरणावरती वंदन करतो। यांनी अतिशय गोड अशी सुरुवातीला चाल गायली असे माझे मित्र हरिभक्तीपरायण आपल्या परिसराचं भूषण असणारे आत्माराम महाराज अतिशय गोड चाल महाराजांनी गायली, महाराजांना वंदन करतो। पाठीमागे ज्यांनी गोड चाल गायली असे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य जयराम महाराज भोसले वारकरी शिक्षण संस्था सिद्धबेटामध्ये मला वाटतं 95-96च्या टायमिंगला बरोबर ना आदरणीय आमचे प्रकाश महाराज होते आणि त्यांच्यानंतर आम्ही होतो। आमचे प्रकाश महाराज महाराजांनाही वंदन करतो। आता उपस्थित ज्ञात अज्ञात महाराज मंडळी मला नावं सांगा, काय गरज नाही ना, बरं चला सगळ्यांच्या चरणावरती वंदन करतो। अतिशय मोठ्या मनाची सगळी माणसं आहेत बरं का, सगळी टाळकरी सगळ्यांच्या चरणावरती वंदन करतो। मला परिचय नाही, पहिल्यांदा चालू आहे का नाही, म्हणजे पहिली येती जाती माझ्या, त्यामुळे जरा वेळ लागेल मला परिचय व्हायला सगळ्यांसोबत नाही का नाही। सगळ्यांच्या चरणावरती वंदन करतो। मृदंगाच्या साथीकरता आमचे मित्र हरिभक्तीपरायण ज्यांनी दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा केली बरोबर ना, आता आमचे बाळू महाराज काकडे आहेत, महाराजांच्या चरणावरती वंदन करतो। दुसरे मृदंगाचार्य कृष्णा महाराज महाराजांनाही वंदन करतो। आणि अतिशय गोड असे साऊंड सिस्टीम आहे आमच्या सिद्धेश्वर साऊंड सर्व्हिस पांडे पोखरी आहे का नाही, आदरणीय विष्णू महाराज जगताप त्यांच्या गावचे ते बरोबर ना। विष्णू महाराज आज त्यांच्याकडे जायचं होतं पण तुमच्याकडे आलोय, ते पैठणला सप्ताह चालू आहे ना, म्हणलं जाऊ दे तुमच्या गावाला भेटणार म्हणलं। अतिशय गोड असे साऊंड सिस्टीम दादांनी लावली, त्याला हे वंदन करतो। एकदा जोरदार त्याच्याकरता टाळी वाजवा आणि फ्रेश बसा, फ्रेश बरं का। अतिशय भव्य दिव्य स्वरूपाचा हा आपला अखंड नाम सप्ताह श्रीमद भागवत कथेचं आयोजन आपण केलं होतं। कथा आज समारोप झाला। उद्या काल्याच्या कीर्तनाने अर्थात आदरणीय हरिभक्तीपर आमचे गणेश महाराज यांच्या मुखारविंदातून भगवान गोपाल कृष्णाचं चरित्र आपण उद्या वर्णन करणार आहोत। आज हे कीर्तन मागणीचं कीर्तन आहे। काय कसं कीर्तन आजचं? मागणीचं कीर्तन। आज मागायचं आणि मग उद्या प्रसाद देतो पंढरीनाथ विठ्ठला। या गावामध्ये आल्याबरोबर थोडीशी गावाची रूपरेषा मला सांगितली गणेश महाराजांनी। अतिशय गोड अशा प्रकारचं असणारं गाव, तसं आपलं गाव बाजारपेठेचं गाव आहे, मोठं गाव आहे का नाही। बाजारपेठ आपल्या गावामध्ये आहे आणि वेगवेगळ्या खेडेगावातून आपल्या गावामध्ये सगळी परिसरातली खेडेगावची लोक बाजार करण्याकरता येत असतात। शक्यतो बाजारची लोक विचित्र असतात असं म्हणतात बरं का, असं म्हणतात, पण तुमचं गाव आहे ना महाराज, मला आल्या बरोबर अतिशय सुज्ञ गाव वाटलं। एक तर आम्ही चौकामध्ये उतरल्याबरोबर रस्ता विचारल्याच्या नंतर रस्ता तो विचारला कोणाला माहितीये का, त्यांनी गोल टोपी घातलेली होती, त्यांना विचारलं दादा आम्हाला शनी मंदिरामध्ये जायचंय, आम्हाला रस्ता सांगा। त्यांनी बरोबर ॲक्युरेट रस्ता सांगितला, परत आम्हाला कोणाला विचारण्याची गरज लागली नाही। अर्थात सगळ्या जाती धर्माला घेऊन चालणार आपलं गाव आहे। आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे बघा, आज ज्यांचं कीर्तनासाठी सौजन्य आहे का नाही, ते आदरणीय दिनेश बाबासाहेब वैद्य आणि अझहर रहीम शेख ग्रामपंचायत सदस्य आहे का नाही। आता या नावामध्येच या पत्रिकेवरती ज्या अर्थी नाव आलंय त्या अर्थी लगेच कळतंय गाव कसं आहे म्हणून आहे का नाही ना। अतिशय भावनिक माणसं आहात तुम्ही।
सगळ्यांच्या चरणावरती वंदन करतो. विशेष ज्यांनी या कीर्तनाचं सौजन्य दिले त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि सगळ्यांच्या चरणावरती वंदन करतो. आदरणीय गणेश महाराजांनी दिलेलं निमंत्रण, कुठलाही उत्सव असू द्या, कुठलाही गावामधला जयंतीचा कुठलाही कार्यक्रम असू द्या, सगळं गाव एका ठिकाणी येऊन तो कार्यक्रम साजरा करतंय असं माझ्या कानावरती गोष्ट आली. असे काना अतिशय गोड असं तुमच्या असणारं गाव. आदरणीय गणेश महाराजांनी मला सांगितलं, गेल्या 4 वर्षापासून आम्ही बघा वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य जयराम महाराज भोसले, बाबांचं नाव टाळकरी मंडळी तुम्ही ऐकून आहात, जुनी माणसंही तुम्हाला वाटतं तुम्ही नाव ऐकलं असेल जयराम बाबांचं नाव याच्याकरता तुम्हाला सांगितलं ज्यांच्यामुळे आम्ही तुमच्या समोर कीर्तन करण्याकरता उपस्थित आहोत. जगद्गुरु तुकोबारायच्या नंतर ज्यांनी जाळोनी संसार बैसलो अंगणी ही जी अवस्था प्राप्त झाली होती, अशी वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य जयराम महाराज भोसले. बाबांच्या पुण्यतिथीचा सोहळा आम्ही 4 वर्षापासून प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक एक गाव मिळून या ठिकाणी करत असतो. आणि गणेश महाराजांनी मला सांगितलं गेल्या 3 वर्षापासून आपल्या गावातील मंडळीही त्या सप्ताहाकरता सहकार्य करतात. आणि म्हणून मला अतिशय आनंद वाटला या गोष्टीचा, बरं का, अतिशय आनंद वाटला. आदरणीय गणेश महाराज असे ज्येष्ठ गुरुबंधू आमच्या अगोदर ते संस्थेमध्ये होते आणि ज्येष्ठ गुरुबंधूंनी केलेली ही मला आज्ञा आहे. तसं महाराजांचं काम संप्रदायाच्या बाबतीमध्ये फार मोठे बघा. आता आपल्या समोर जे मृदंग वाजवतात आदरणीय आमचे बाळू महाराज, हे गणेश महाराजांनी शिकवलेले विद्यार्थी. हे एकच नाहीत, असे अनेक आहेत. असे किती आहेत? असे अनेक आहेत. आणि संप्रदायाचं काम अतिशय निष्ठेने ते करतात. दुसरी गोष्ट अशी, मला वाटतं मागच्या वर्षीपासून आदरणीय आमच्या महाराजांनी दिंडी सोहळा चालू केलेला आहे. ज्ञानोबाराच्या पालखी सोहळ्यामध्ये दिंडी काढली त्यांनी. त्या दिंडीमध्ये सुद्धा तुम्ही सगळेजण सहभागी व्हा. पंढरपूरला जातात का तुम्ही सगळे? पंढरपूरला जातात का? बघितलं का पंढरपूर कधी? हा, हो म्हणतात, हो म्हणतात. मग पंढरपूरला जात असताना ज्ञानोबाराच्या सोहळ्यामध्ये आमच्या गणेश महाराजाच्या दिंडीमध्ये जा आणि एकदा त्यांना शुभेच्छा म्हणून जोरदार टाळी वाजवा. आदरणीय, आणि पाहिजे ते सहकार्य त्यांना करा, कारण आपल्या गावचं भूषण आहे महाराज. आणि दुसरी गोष्ट अशी, जन्म त्यांचा आपल्या गावामध्ये झालेला आहे, बरोबर आहे का नाही? आपल्या गावाचा जन्म आहे, परंतु राहण्याकरता ते परतूरला गेले. परतूरला जरी गेले असले तरी ते आपल्या गावामध्ये सप्ताह करता येतात, कारण शास्त्र सांगतं जननी जन्मभूमीशी स्वर्गाधिपती गरियशी, आहे का नाही? जन्मभूमी ही स्वर्गापेक्षाही मोठी असते. मग या जन्मभूमीचा आपण काहीतरी देणं लागतो, म्हणून दरवर्षी महाराज या ठिकाणी येत असतात आणि आपल्या सेवेच्या माध्यमातून तुम्हा मला तेही भजन करतात आणि तुमच्या आमच्याकडूनही भजन करून घेतात. विठ्ठला तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणावरती वंदन करतो आणि माझ्या चिंतन सेवेकडे प्रवृत्त होतो. लक्ष देऊन कीर्तन ऐका. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबारायांनी देवाच्या समोर उभं राहून देवाकडे मागणी केली. कशाची? ती चरण सेवेची मागणी केली. बघा, या अभंगाची तुम्हाला थोडीशी पार्श्वभूमी सांगतो. बघा, आता ज्ञानोबाराचा दिंडी सोहळा तुम्हाला सांगितलाच आहे मी. मग जगद्गुरु तुकोबाराय हे नियमाचे पंढरपूरचे वारकरीत बघा. मग आळंदीवरून देहूवरून जगद्गुरु तुकोबाराय वारी करण्याकरता निघाले. दर कोस दर मुक्काम करत 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 पंढरपूरच्या जवळ आले. आता ऐका, पंढरपूरच्या जवळ जगद्गुरु तुकोबाराय आले. देवाला पाहण्याची एवढी तुकोबारायची आतुरता झाली की तुकोबारायला असं वाटायला लागलं की आता चालत जायचं नाही, आता पळत जायचं, आता धावत जायचं. म्हणून बघा, तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा, आहे का नाही? पंढरपूरला गेल्याच्या नंतर आपल्याला विसावा मिळणार आहे, आता आपण धावत गेलं पाहिजे. पंढरपूरमध्ये जगद्गुरु तुकोबाराय पोहोचले. आता दर्शन घ्यावं म्हणून दर्शन बारीमध्ये उभे राहिले. सरकत 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 तुकोबाराय देवाच्या पहिल्या गाभाऱ्यामध्ये आले. आणि असं जसं आता मी समोर भगवान श्रीकृष्णाच्या उभा आहे ना, एवढ्या अंतरावरती समोरासमोर गरुड खांबाच्या जवळ जगद्गुरु तुकोबाराय आले. दर्शन बारी पुढे होती. देवाला बघितलं आणि तुकोबारायच्या अंतःकरणातल्या भावना, निष्ठा, श्रद्धा या तुकोबारायांच्या डोळ्याच्या वाट पाजरायला लागल्या. तुकोबाराय रडायला लागले. तुकोबाराय रडतात, हे देवाने बघितलं आणि देवाने बघितल्याबरोबर तुकोबारायला देव सुद्धा लागला रडायला. आता ऐका, तुकोबाराय मनातल्या मनात म्हणू लागले, अरे देवा, किती जन्माची आमची पुण्य असेल की तू आम्हाला डोळ्याने दिसतोस. योग्यांच्या तू ध्यानामध्ये येत नाही. जपी तपी ज्ञानी मुनी डोंगरामध्ये जंगलामध्ये स्वतःला उलट टांगून घेतात. 60-60 हजार वर्ष तपश्चर्या करतात, त्यांच्या तू स्वप्नात येत नाहीस. योगियांच्या ध्यानी ध्याताना तोडशी तो आम्हापाशी मागे पुढे, अरे त्यांच्या स्वप्नात ध्यानात येत नाहीस आणि तू आमच्या समोर आम्हाला दिसतोस. या प्रेमापोटी जगद्गुरु तुकोबाराय रडायला लागले. आता ऐका,
तुम्ही पंढरपूर मधलं चित्र डोळ्यासमोर आणा. तुकोबाराय सरकत 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 देवाच्या समोर गेले. देवाच्या समोर गेल्याबरोबर आता बस देवाच्या चरणावरती लोटांगण घालायचं आणि पाठीमागं उभा राहून देवाचं श्रीमुख निहाळायचं. पाहिन श्रीमुख आवडीने दर्शन तुकोबाराय देवाचं घेणार. तेवढ्यामध्ये देवाने तुकोबारायकडे बघितलं आणि तुकोबारायला सांगितलं, तुकोबाराय जरा थांबा, दर्शन आत्ताच करू नका. म्हटले का? अहो म्हटले, तुमच्या सेवेचं एवढं ओझं माझ्या डोक्यावरती झालंय, तुम्हाला बघितल्याबरोबर माझी मान वर होत नाही, तुम्हाला बघितलं की मान खाली घालावं लागतं. सेवेचं कर्ज झालंय माझ्यावरती. काय झालंय? सेवेचं कर्ज. समजा सावकाराकडून आपण कर्ज घेतलेलं असलं सावकाराकडून, आणि ते कर्ज वसूल करण्याकरता जर काय सावकार घरामध्ये आला आणि आपल्याकडे जर काय देण्याकरता पैसे नसले तर आपण काय करतो? साहजिकच खाली मान घालून उभा राहतो. बरोबर आहे का नाही? का असं उद्धटपणे उभा राहतो, माग बरं पैसे तू, नाही तू पैसेच माग, बघतो असं म्हणतो का आपण? असं म्हणतो का? असं म्हणत नाही. सेवेचं ओझं देवाच्या डोक्यावरती होतं. देवाने मान खाली घातली होती. तुकोबाराय म्हणत होते, देवा मान वर करा, माझ्याकडे बघा. देवाने सांगितलं, मी तुमच्याकडे बघणार, परंतु तुम्ही आज माझ्याकडे काहीतरी मागा. काय सांगितलं? मनशी काही मागा, माझ्याकडे तुम्ही आज काहीतरी मागा, तर मी तुमच्याकडे बघणार. मी तुम्हाला माझं दर्शन करून देणार, नाही तर दर्शन करू देणार नाही. तुकोबाराने सांगितलं, देवा मला सांगा, माणसाला मागावं कधी लागतं? माणसाला कधी मागावं लागतं? तुकोबाराने 3 कारण मागण्याच्या पाठीमागचे सांगितले. भजन करा विठाला. तुकोबाराने सांगितलं, देवा तुमच्याकडे मी मागितलं असतं, परंतु अडचण अशी 3 गोष्टी एका केंद्रामध्ये याव्या लागतात तर मागणीचा उदय होतो. देवाने सांगितलं सांगा. आणि मग तुकोबाराने सांगितलं, देवा पहिलं कारण तुम्हाला सांगतो, गरज असेल तर माणूस मागतो. काय काय काय? गरज असेल तर माणूस मागतो. दुसरं कारण सांगितलं, स्वभाव असेल मागण्याचा तर माणूस मागतो. आणि तिसरं कारण सांगितलं, परंपरा असेल मागण्याची तर माणूस मागतो. विठाला. तुकोबाराने सांगितलं, देवा गरज असेल तर माणूस मागत असतो, आणि तुमच्याकडे काही मागावं अशी माझ्याकडे गरज शिल्लकच नाही. कारण देवा तुमची कृपा आहे, सगळे सुख माझ्या चरणावरती लोटांगण घालतात. सर्व सुख लालो सर्व अलंकार, 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 आनंदे निर्भर डुलत असो, आनंदे निर्भर डुलत असो, सर्व सुख लालो सर्व अलंकार, सर्व सुख लालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत असो, आनंदे निर्भर डुलत असो, तुकोबारा म्हणला, देवा तुमच्याकडे संसारिक जीव मागण्या करता येतात. ल्यावे खावे बरे असावे सदैव, हे मागण्या करता येतात. ल्यावे खावे बरे सदैव कशा करता मागतात? काय नाही म्हटले, सुखा करता मागतात. सुखा संतान वाढावे संतान, ही आपली अपेक्षा. देवा वाढावे संतान, गृही हवे धनधान्य, ल्यावे खावे बरे असावे. हे कशा करता जीव मागतो? तर फक्त आणि फक्त सुखा करता. आणि मग देवा सुखा करता जर काय मागत असतील तर तुमची कृपा आहे देवा, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर लुलत असो. आम्हाला सुखाची गरज नाही देवा, आम्हाला काही नको. गरज असेल तर काय करतो माणूस?
उदाहरण सांगतो, सोपं सांगतो, लक्ष दे नाही का. आता बघा, आता इथून पुढं आमचं कीर्तनाचं सीझन चालू होतंय गणेश महाराज, बरोबर आहे का नाही. आता सुगीचे दिवस कीर्तनकारांचे चालू झाले, संक्रांत झाली की आमचे दिवस चालू होतात. आणि मग एक कीर्तन, रोज 2 कीर्तन, कधी 1 कीर्तन, एकही दिवस असा मोकळा जात नाही की त्या दिवशी कीर्तन नाही. जवळजवळ कधीपर्यंत, पाऊस पडेपर्यंत रोज कीर्तन, रोज 2-2 कीर्तन. मग प्रवास भरपूर आहे. आता 2 वर्षापूर्वी मी गाडी घेतली होती, 2 वर्षापूर्वी. पण प्रवासच एवढा झाला 2 वर्षामध्ये जवळजवळ 1,75,000 किलोमीटर गाडी झाली. किती? 2 वर्षात 1,75,000 किलोमीटर नुसता हा गाडीचा प्रवास झाला. मग कधी एसटीने गेलेलो, कधी रेल्वेने गेलो, हे तर वेगळंच बरं का. एक प्रवास झाला. आता मग 2.25 लाख किलोमीटर गाडी झाल्याच्या नंतर 2 वर्ष झाली. साहजिकच गाडीचं काम निघतं, कधी मध्येच बंद पडते, आहे का नाही. आणि मग आता योगायोगाने तुमच्या गावामध्ये आलोच होतो. आता रामनवमीला, गुढीपाडव्याला मला नवीन गाडी घ्यायची होती. मग मी असं ठरवलं, गणेश बाबाला सांगितलं होतं की तुमच्या आष्टीमधले लोक लय भारीत, चांगले लोक सगळे म्हटले. दिंडीला सहकार्य करतात, सप्ताहाला सहकार्य करतात, एखादी जयंती असेल तर पावत्या पाडतात. मग माझ्याही डोक्यामध्ये विचार आला, आलोयच अनायासे कीर्तनाला, आता ही गाडी माझ्याकडे आहे ती 5-6 लाखापर्यंत विकल. आता मला चांगली जर काय प्रवासाला कम्फर्टेबल गाडी घ्यायची असेल तर साधारणतः 15 लाखाच्या पुढूनच गाडी चांगली भेटेल, बरोबर आहे का नाही. 15 लाखाच्या पुढे चांगली गाडी भेटेल. मग काय करायचं, गाडी तर 15 लाखाची घ्यायची, हिचे विकून किती येतील, फक्त 5 लाख रुपये. कमी किती पडले मला, बोला की, जोरात सांगा. 10 लाख कमी पडले, बरोबर का नाही माता मालवण, 10 लाख कमी पडले. मग आलोय कीर्तनाला, सहज आल्या म्हटलं मला गरज कितीची, 10 लाखाची. मग करता का वर्गणी. लोक म्हणते हे पैसे मागायला लागले इथं आल्या. आमच्या दादा म्हणले करू, मोठ्या मनाचे माणसं आहेत, मोठ्या माणसं. ऐका, मला मुद्दा सांगा, माझ्याकडे 5 लाख असल्यामुळे मी तुमच्याकडे 10 लाख रुपये मागू शकतो. परंतु ऐका, 4 वर्षापासून जेवढं कीर्तनाचं कमवलंय त्याचं आणखीन काहीच खर्च केला नाही, काहीच खर्च केला नाही. कमीत कमी वर्षाकाठी, आता आपल्या जवळचे माणसं म्हटलं मोकळ्या हाताने 10 लाख रुपये तर वर्षाचे कुठे गेले, आपलेच माणसं म्हणून बोलतो बरं का, कुठेच गेले नाही वर्षाचे. 4 वर्षाचे किती झाले, 40 लाख रुपये जर काय माझ्याकडे असेल तर मी तुम्हाला मागल का 10 लाख द्या म्हणून, नाही मागणार. म्हणजे मला गरज नाही. गरज असती तर मागितले असते, तुम्ही दिले. बोला की राव, असं काय करताय, हो म्हणतात लोक, आहे का नाही. दिले असते. तुकोबारा हेच सांगतात, देवा माझ्याकडे सुख भरपूर आहे, आणि तुला जर काय मागायचं असतं तर मी संसारामध्ये सुख शोधलं, तुझ्याकडे कशाला आलो असतो. मला सुखाची गरज नाही, कशाची गरज नाही देवा, म्हणून मी तुझ्याकडे काही मागत नाही. विठाला आता लक्ष देऊन ऐका, गरज असेल तर माणूस मागतो. तुकोबारा म्हणले देवा मला गरज नाही. दुसरं कारण सांगितलं तुकोबाराने, देवा माणसाचा जर काय स्वभाव असेल मागण्याचा तर माणूस मागतो. काय बघा, काही माणसाचा नुसता स्वभावच आहे हात पसरण्याचा. कुणाही पुढे गेले की द्या ना तंबाखू, कुणा पुढे गेले की नुसतं मागत राहतात महाराज, नुसतं मागत राहतात. एक विनोद सांगतो, लक्ष देऊन ऐका. एक खड्डा होता 10 फुटाचा, त्या खड्ड्यामध्ये एक माणूस पडला होता. माणूस पडला आणि 10-15 माणसं त्या खड्ड्याच्या शेजारी उभे होते, हाक मारत होते, शेठजी हात द्या, शेठजी हात द्या, शेठजी हात द्या. ते काय हातच देत. तेवढ्यामध्ये ह्या शेठजीच्या शेजारी राहणारा माणूस त्या खड्ड्याच्या जवळ आला. बघितलं तर आपल्या शेजारचे शेठजी खड्ड्यामध्ये पडलेत. लोक म्हणतात हात द्या, हात द्या. हा काय हात द्यायला तयार नाही. त्यांनी एक काम केलं, म्हणले 10-15 जण तुम्ही सगळे मागे सारखा, मागे सारखा. त्यातला एक जण म्हणला 150 आण्या. अरे 1.5 तासापासून आम्ही त्यांना वर काढण्याचा प्रयत्न करतो, ते वर यायला तयार नाही, तू आला काय मला शिकवायला, हो माग तूच. त्याने सांगितलं तो माझ्या शेजारचा आहे, त्याचा 7 बारा मला सगळा माहिती, 8 त्याचा 7 फेरफार सगळं मला त्याचं माहिती, तुम्ही सगळे बाजूला सारखा. आणि मग सगळे मागे सरकले. हा खड्ड्याच्या जवळ गेला, खाली बसला, हात केला आणि त्या शेठजीला म्हणला शेठजी हात घ्या. लक्षात आलं तुमच्या, द्या नाही म्हणला तो घ्या. आणि बघता काय आला शेट वर, विठाला महाराज. एवढे माणसं चिकट आहेत, बोलत मख्खी चूस. गुरुवारी वैद्य बाबा सांगायचे कसे, मख्खी चूस, कृपण, कंजूस. मख्खी चूस म्हणजे तुपात पडलेले मासे नाही, चहात पडलेले मासे सुद्धा चोकून पिणारे लोक.
तुपात पडलेले लांब गेलं ते आहे का नाही. चहात पडलेले माशी सुद्धा ते तिला वेस्ट जाऊ देत नाही, तिला चुकून बाहेर टाकतात. एवढे मक्के चूस माणसं. बघा लक्ष देऊन आहे का. एका काकाने आंबे आणले, आंबे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये, आणि आंबे आणून ते काका घरामध्ये चालले. शेजारी एक बाळू नावाचा पोरगा राहत होता. त्याने हाक मारली काकाला, काका आंबे तुम्ही आत्ता आणलेत, मला एक आंबा द्या ना. काका म्हणलं ठीक आहे बाळू, इथं थांब, आता घरात जातून तुला आंबा घेऊन येतो. काका घरात गेला, आंबे हातामधले फ्रीज मध्ये ठेवले, कागद घेतला, पेन घेतला, त्या कागदावरती चित्र काढलं, त्याला कलर दिला. कसला? निळा, जांभळा, पिवळा, पिवळा कलर दिला मस्तपैकी. त्याच्यावर नाव काढलं आंबा. आणि तो कागद घेऊन काका बाहेर आला, बाळ्याच्या हातामध्ये कागद दिला. बाळ्याने कागद बघितला, बाळू उड्या मारत घरात निघून गेला. आता आहे का. त्याच्या दुसऱ्या दिवशी आष्टीचा बाजार होता. त्या बाळ्याच्या बापाने कलिंगड आणले होते. कलिंगड म्हणजे टरबूज आणले होते. आणि हे काकाने बघितलं होतं. टरबूज आतमध्ये घरात जाताना बाळू बाहेर होता, काकाही बाहेर होते, आणि काकाने हाक मारली, बाळा इकडे. बाळू धावत आला आणि काकाला म्हणला, बोला काका काय? काका म्हणले, बाळा काल मी तुला आंबा दिला होता. दिलता का नाही? बाळू म्हणलं, हो ना काका, दिला होता ना आंबा. पिवळा आंबा होता, छान आंबा होता. मग काका म्हणले, मी तुला काल आंबा दिलाय ना, आज मला तू टरबूज दे. बाळ्याला हुशार होता, त्याच्या शेजारीच राहणारा होता ना. बाळ्याने काय केलं, घरात गेला नाही, तू घरात जाण्याचे कष्ट केलेत नाही. बाळ्याने काय केलं, काका तुम्हाला टरबूज पाहिजे का? म्हणले हो. हात करा पुढं. त्याने हाचा हात केला आणि बाळ्याने नुसता असा हात केला, हे घ्या टरबूज. त्या काकाने तोंडामध्ये बोट घातलं. तेवढ्यात बाळ्याच्या बापाने आतमध्ये आवाज दिला, बाळा अशी एवढी उधळपट्टी जर का करीत राहिला तर घरात काय शिल्लक राहीन का? राहीन का काय शिल्लक? बाळ्या धावत घरात गेला आणि बाबाला म्हणला, बोला बाबा काय म्हणणं? म्हणलं काय देत होता त्यांना? काय नाही म्हणले, त्या काकाने काल मला आंबा दिला, आज मी त्याला टरबूज दिलं. बापाने सांगितलं की एवढं दिलं सांग, लय मोठं दिलं नाहीस ना? बाळ्या म्हणला, मी तुमचाच पोरगा आहे, एवढंच दिलंय. त्याला मला मुद्दा सांगायचा आहे, एवढे माणसं चिकटत, एवढे माणसं कंजूस आहेत, त्यांना देणं म्हणलं की जमत नाही, फक्त घेणेच. विठ्ठल बघा, जगद्गुरु तुकोबाराने गाथ्यामध्ये एक अभंगाची नियुक्ती केली. बघा माणसं किती चिकट असतात. एक माणूस जुन्या काळामध्ये दाढी करण्याकरता न्हाव्याकडे गेला. जुन्या काळामध्ये न्हाव्याकडे. आता आपल्या गावामध्ये काय भाव आहे दाढीचा? 40 रुपये दाढी. 50 त्यांच्या ओळखीचा असेल जास्त माग आहे. बरं हा 40-50 रुपये भाव असेल आहे का नाही? 40-50 रुपये जुन्या काळाचा दृष्टांत, जगद्गुरु तुकोबारांच्या काळातला आहे का नाही? त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराच्या काळामध्ये एक जण गेला, दाढी कटिंग करण्याकरता गेला. आणि गेल्याच्या नंतर आता ते काय भाव असेल ते, आत्ताचा 50 रुपये भाव, 100 रुपये दाढी कटिंगचा भाव, त्यावेळेस 1 रुपया भाव होता दाढी कटिंगचा, 1 रुपया भाव. आणि नेमकं त्याने नुसती दाढी केली, 1 रुपया हातामध्ये दिला. आणि तो न्हावे दादा म्हणला, हे बघा माझ्याकडे काय सुट्टे नाहीत 50 पैसे परत द्यायला, तुम्ही नंतर घेऊन जा. ह्याला रावणच महाराज हे गेलो घरी. बायकोला म्हटलं चल, तुकोबाराने सांगितलंय विठ्ठल. बायको म्हणले कुठं? काय नाही, चल म्हणले कटिंग करून ये. चल त्याला मला मुद्दा सांगायचा आहे, माणसाचा स्वभाव महाराज मागण्याचा. कायम बघा एक वाक्य सांगतो, लक्ष नाही का, जो कायम मागत राहतो त्याला जीव म्हणा. जो थोडं घेतो आणि त्याच्या बदल्यामध्ये भरपूर देतो त्याला देव म्हणा. आणि जो काहीही न घेता आपलं सर्वस्व देतो त्याला साधू म्हणा. विठ्ठला तुकोबारा म्हणतात, देवा आम्ही मागण्याचा स्वभाव आमचा नाही. मागणे ते सारे ऐसे घरी देवा, मागणे ते सारे ऐसे घरी देवा, नाही घरी देवा सांगा पुढे, सांगा पुढे, नाही घरी देवा This is
सरे ऐसे करी देवा, नाही तरी सेवा सांगा पुढे. देवा तुमच्याकडे मी मागतो. काय मागता? तुकोबाराने सांगितलं मागणं सरलं पाहिजे. काय काय मागण्याची मला इच्छाच होऊ देऊ नको, हेच मला तू दान दे. मागणे ते सरे ऐसे करी देवा. आमचा स्वभाव मागण्याचा नाही, आमचा स्वभाव देण्याचा आहे. बघा आम्ही देण्याकरता जगाला आलो. सेवितो हारेस वाटितो आनिका, सेवितो हारेस वाटितो आनिका, सेवितो हारेस वाटितो आनिका, सेवितो हारेस वाटितो आनिका. लाडू आहे का? आम्ही देण्याकरता जगाला आलोत, आम्ही तुझ्याकडे काही मागणार नाहीत. ऐका तुकोबाराय म्हणतात आम्ही देण्याकरता जगाला आलो. विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांसारखा आपण विचार, थोडा आवाज वाढवा माझा. ज्ञानेश्वर महाराजांचा जर का विचार केला, ज्ञानेश्वर महाराजांना जगाने त्रास दिला. ज्ञानोबाराने हातामध्ये झोळी घ्यावी, आळंद सिद्धबेटातून आळंदीमध्ये यावं, भिक्षा मागावी, एखाद्या माता माऊलीला दया यावी, आणि तिने हातामध्ये थोडंसं पीठ घेऊन ज्ञानोबाराच्या झोळीमध्ये पीठ टाकावं. आणि मग गावाच्या बाहेर सिद्धबेटाच्या दिशेने जात असताना तो विसोबा खेचर, विसोबा चाटी नावाचा ब्राह्मण यावा. त्याने ज्ञानोबाराकडे बघावं आणि ज्ञानोबाराला ओरडून म्हणावं, ए संन्याशाच्या पोरा, कशाला आला होता आळंदी बाटवायला? अरे तुला बघितलं, तुझं तोंड बघितलं, आता मला परत इंद्राणीचं स्नान करावं लागेल. अरे परत परत कशाला येता? तुम्ही आमच्या आळंदीमध्ये येत जाऊ नका. आणि मग ज्ञानोबाराच्या काखेमधली झोळी हिसकावी, त्या झोळीमधलं पीठ मातीमध्ये टाकावं, एक कानाखाली ज्ञानोबारांच्या मारावी, आणि ज्ञानोबारांनी उद्विग्न अवस्थेमध्ये सिद्धबेटाच्या दिशेने जावं. एवढा त्रास दिला ज्ञानोबारांना. परंतु ऐका, ज्या वेळेस विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेवरची टीका अर्थात ज्ञानेश्वरी सांगितली, ज्ञानेश्वरी परिपूर्ण होत असताना, आपल्या श्रीगुरूकडं दान मागत असताना, ते दान मागत असताना त्या दानामध्ये एक उवीस टाकली बघा ज्ञानोबारायांनी. त्याच्यामध्ये असं सांगितलं, जे खळांचा काटा निघो. हा काय 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 नाही नाही म्हणले, मला लय त्रास दिलाय त्यांना एकदा. असं आहे का महाराज? नाही ना. उलट ज्ञानोबाराय म्हणतात, हे विश्वात्मक देवा, आता विश्वात्मकी देवे, येणे वागेज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे, पसाय दाने तोषोनी, म्हणजे प्रसन्न होऊन तुम्ही मला दान द्या. प्रसन्न होऊन काय काय दान मागितलं? पहिलीच ओवी सांगितलं, जे खळांची व्यंकटी सांडो. आहे का नाही? व्यंकटी सांडो अर्थात खळ जे माणसं आहेत, जे वाईट माणसं आहेत, त्यांचं वाकडेपणा जावं, त्यांचा खळपणा जावं. तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. याचा अर्थ असा आहे, संत महात्मे हे जगाला देण्याकरता आलेले असतात. विठाला संत उदारे उदारे भरले आनंद भंडार, भरले आनंद भंडार, भरले आनंद भंडार. संत उदारे उदारे भरले आनंद देण्याचं काम संत महात्मे करत असतात. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, गरज नाही
स्वभाव नाही. आणि तिसरी गोष्ट सांगितली देवा, तुमच्याकडे काही मागण्याची आमची परंपरा नाही. विठ्ठला ठीक आहे महाराज, मागण्याची परंपरा नाही ना, मग नेमकं तुमची परंपरा काय आहे? आणि मग तीच परंपरा जगद्गुरु अभंगाच्या शेवटच्या वंश परंपरा दासमी अंकित, 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 वंश परंपरा दासमी स्वभाव नाही आणि आमची परंपरा नाही. काही मागणे हे आम्हा अनुचित. वडिलाची रीत जाणत असो, आमच्या वाड वडिलांनी आम्हाला परंपरा घालून दिली. देवा, तुमच्या समोर उभं राहायचं, वारी करायची, भजन करायचं, परंतु काही मागायचं नाही. आणि मग देवाने विचारलं नेमकं काय तुमची परंपरा आहे? तेच महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. लोक म्हणतील हे उलट्या खोपडीचा महाराज दिसतोय. ऐक ना, शेवटच्या चरणामधून प्रवेश करायला लागलाय. काय बघा, मोठ्या माणसाच्या घराला भरपूर दारं असतात, बरोबर आहे का नाही? मोठ्या माणसाच्या घराला भरपूर दारं असतात. तसं जगद्गुरु तुकोबारा हे मोठेत, अभंगरूपी त्यांचं घर आहे. आपण कुठल्याही दारातून प्रवेश करू शकतो, आहे का नाही? आपण शेवटच्या चरणातवर अर्थात शेवटच्या दारातून प्रवेश केलाय. लक्ष दे नाही का? महाराज म्हणतात आमची परंपरा आहे काय? वंश परंपरा दास मी अंकित, आहे का नाही? मी दास आहे, वंश परंपरेने दास आहे. किती दिवसापासून दास आहे? महाराज म्हणतात आताच सांगत नाही, 7 पिढ्याची परंपरा माझ्या घरामध्ये तर आहेच देवा. परंतु जे जे अवतार तुझे झालेत ना, त्याचे वा वा वा, प्रत्येक अवतारामध्ये मी तुझ्या बरोबर आहे. तू नरसिंह झालास, मी कोण झालो? हा कोण? तूच सांग मला, तुला गुप्त दिलंय काय का नाही? भक्त प्रल्हाद. नंतर राम झालास, मी अंगद झालो. कृष्ण झालास, मी उद्धव झालो. कलियुगामध्ये नामदेव महाराज झालो, आणि नंतर आता तुकोबा झालो. वंश परंपरा दास मी अंकित. आणि या जन्मामध्ये तर 7 पिढ्याची परंपरा माझ्या घराण्यामध्ये सांगितली. म्हणून तुझी चरण सेवा करण्याची ही माझी परंपरा आहे. काय काय? ही माझी परंपरा आहे. दुसरं काही मागणे हे आम्हा अनुचित, हे आमची परंपरा नाही. ही आमची परंपरा आहे तुझी चरण सेवा करण्याची. आणि लक्ष देऊन ऐका बघा, माणसाने आपल्याला ज्या परंपरा घालून दिल्यात त्या परंपरा सांभाळल्या पाहिजेत. बघा, इथपर्यंत आपल्या जर का सप्ताह आणून दिला असेल ना पूर्वजांनी, तर हा सप्तेची परंपरा आपण जपली पाहिजे का नाही? जपली पाहिजे का नाही? जपली पाहिजे का नाही? मोठी माणसं परंपरा जपतात, मग आपण जपलेच पाहिजे. परंतु कधी कधी काय होतंय महाराज, मोठे माणसं सप्ताह बंद पाडतात. एक
सार्वजनिक तुम्हाला एक प्रश्न विचारतो बघा, थोडं लक्ष देणार का? लक्ष देणार का थोडंसं? मला सांगा, म्हातारे माणसं सुधारले पाहिजे का पोरं सुधारले पाहिजे? थोडं जोरात उत्तर द्या. हा, पोरं सुधारले पाहिजे. पोरं. हा, इकडं. हा, पोरं सुधारले पाहिजे. इकडं. पाठीमागं माता मावल्यानं नाही, मोकळं बोला, काय अडचण नाही, मी काही करीत नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. कोण सुधारलं पाहिजे? आता भगवान गीतेमध्ये सांगतात, यद्यदाचरति श्रेष्ठ तत्त देवी तरोजन सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तते. या श्लोकाची टीका जर का आपण बघितली ज्ञानोबारायांची, ज्ञानोबाराय म्हणतात, येथ वडील जे जे करीती तया नाव धर्म ठेविती आणि येरती अनुष्ठिती सामान्य सकळ. आजच्या दिवसापुरतं मी ज्ञानोबाराच्या बाजूने, तुम्ही ज्ञानोबाराच्या बाजूने नाहीत ना, कारण ज्ञानोबाराय स्पष्ट सांगतात, येथ वडील जे जे करीती तया नाव धर्म ठेविती. मोठे माणसं जो पाळतात तो धर्म असतो, आणि मोठ्या माणसाने नाही पाळला तर तो अधर्म होत असतो. तुमच्या लक्षात आलं का? मोठी माणसं चांगले वागले की पोरं चांगलं. मग कोण सुधारलं पाहिजे? आता बरोबर आलं का नाही? कारण बघा, एक वाक्य सांगतो, लक्ष देणार का? महाभारतामध्ये धर्मराजाला शिव्या खावं लागल्या. शिव्या का शिव्या खावं लागल्या? तर धर्मराज दूध खेळण्याकरता गेला. कोणासोबत? त्या शकुनी मामासोबत. आयुष्यामध्ये कधी धर्मराज खोटं बोलला नव्हता महाराज. एवढा धर्मनिष्ठेने धर्मराज वागलेला होता. परंतु त्या धर्माला दुर्बुद्धी सुचली, शकुनी मामाच्या नादाला लागला आणि सोंगटे खेळला, पत्ते खेळला. आहे का नाही? मला सांगा, घरातल्या मोठ्या माणसाने पत्ते खेळावे का? बोला की आष्टीकर. मोठ्या माणसाने ज्या माणसाला असं वाटतं मी घरातला मोठा माणूस आहे, घरामधला प्रतिष्ठित माणूस आहे, करता माणूस आहे, त्या माणसाने पत्ते खेळावे का? घरातल्या मोठ्या माणसाने दारू प्यावी का? गांजा नसून कोणी वडती का नाही? वाईट वागावं का? नाही महाराज, कारण याचा परिणाम मागच्या माणसावरती होत असतो. म्हणून बघा, ज्या माणसाला वाटतंय घरामध्ये माझी प्रतिष्ठा वाढली पाहिजे, त्याने पाऊल घसरू द्यायचा नाही. ज्या माणसाला वाटतंय गल्लीमध्ये लोकांनी मला मानलं पाहिजे, पाय घसरू द्यायचा नाही. ज्या माणसाला वाटतंय गावामध्ये मला मानलं पाहिजे, त्याही माणसाने आपला पाऊल कधी घसरू द्यायचा नाही. तर त्या माणसाची प्रतिष्ठा टिकत असते. बघा, म्हणूनच ज्ञानोबारांनी स्पष्ट सांगितलं, येथ वडील जे जे करीती. मोठ्या माणसाने परंपरा सांभाळल्या, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग. चला जाऊ माग घेता मे, चला जाऊ माग घेता मे, चला जाऊ माग घेता मे, चला जाऊ माग घेता मे. पुढे गेले त्यांचा शोधित. मोठी माणसं जर काय चांगलं वागले, पाठीमागचे चांगलं वागतात. बघा, लक्ष देणार का? एक परंपरेनं दिलं जाणारं उदाहरण तुम्हाला सांगतो. जुन्या काळामध्ये बघा, एकत्रित कुटुंब पद्धती होती. एकत्रित कुटुंब पद्धती. एका घरामध्ये जवळजवळ 100 माणसाचे कुटुंब जुन्या काळामध्ये आपल्याला पाहायला सापडायचे. 100 माणसं एका घरामध्ये राहायला. असंच एक जुन्या काळामध्ये एक कुटुंब मस्तपैकी महाराज, 4 पोरं, एक म्हातारी आणि 4 पोरांच्या 4 बायका. म्हणजे घरामध्ये सगळे किती माणसं झाले? 4 पोरं, 4 महिला आणि म्हातारा आणि म्हातारी. 10 माणसं घरामध्ये. 10 माणसाचं कुटुंब, मोठं कुटुंब. आणि काय असतं बघा, ज्या घरामध्ये माणसं जास्त असतात त्या घरामध्ये काम वाटून दिलेले असतात. बरोबर आहे की नाही दादा? ज्या घरात माणसं जास्त त्या घरामध्ये काम वाटून. मग मोठ्या पोराने काय काम करायचं, त्याने दुकान सांभाळायचं. छोट्या पोराने काय काम करायचं, शेताचं बघायचं. त्याच्यामधल्या पोराने असे सगळे कामं वाटून दिलेले असतात. तसं घरामध्ये ज्या महिला मंडळी असतात, महिला मंडळी घरातल्या माता मावल्यांना सुद्धा घरातली सगळी कामं वाटून दिली होती बघा. मग मोठ्या सुनानं काय करायचं? मोठ्या सुनाकडे काम होतं घरामधला स्वयंपाक करायचा. 3 नंबरची जी होती ना, तिच्याकडे काम होतं धुणं भांडे करणे. जी 2 नंबरची होती तिच्याकडे होतं घरामधले जे पोरं छोटे त्यांना कपडे घालायचे, आंघोळ घालायच्या, त्यांना शाळेमध्ये पाठवायचं. सगळ्यात जी छोटी होती ना,
तिच्याकडं काम होतं महाराज झाडलोट करायचं, अंगण झाडायचं, गोठा झाडायचा, शेण काढायचं, अशी कामं. आणि मग जी सगळ्यात मोठी सून होती तिच्याकडे काय काम? झोपलात का काय तुम्ही? स्वयंपाक करायचं काम त्याच्याकडे. आता लक्ष देऊ नये का? आणि स्वयंपाकाचं काम त्याच्याकडे असल्यामुळे ती सकाळी लवकर उठली, मस्तपैकी कणिक मळली, मस्त चपात्या बनवल्या आणि आता भाजी चिरण्याकरता बसली महाराज. भाजी कशाची करायची? गोबी, बटाटा, फ्लावर, काय आवडतं? वांग. आमच्या आजी म्हणल्या वांग. बरोबर, वांग. कसं करायचं? खारं करायचं का कसं करायचं? खारं वांग करायचं ना? बरं, खारं वांग. चला, का चांगलं झणझणीत करायचं रश्याचं? काळ्या वाटणं. बरं, काळ्या वाटणाचं. बरं, आमच्या टाळकरी मंडळीला काळ्या वाटणाचं वांग आवडतंय. काळ्या वाटणाचं वांग हे मस्त पैकी तिने महाराज मसाला वाटला. त्या काय असतं ते? पाटावर वंटा. होय, बरोबर. पाटावर वंट्यावरती मसाला वाटला मस्त. त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, अजून ते मिरे, लवंगा, बस ना, धने, मिरच्या, लोंग्या आणायच्या का कशा लांब आणायच्या? तिकड झालं नाही पाहिजे बरं का, नाही तर लोक मला नाव ठेवतील. ह्या महाराजांनीच करायला लावलं म्हटलं. ऐका नाही, असा मस्त मसाला वाटला काळा. ते कांदा वगैरे भाजलेला. तो कांदा नाही का, कचकच कांदा कापताना ते काहीतरी आहे, ते कांदा वगैरे भाजलेला महाराज त्याच्यामध्ये टाकला. लसूण, मस्त मसाला तयार केला. वांग्याच्या अशा 4 फोडी केल्या आणि त्या वांग्यामध्ये मसाला टाकू का? नाही टाकू का? बरं, टाका. हे मसाला भरला महाराज. कढई टाकली, त्याच्यामध्ये तेल टाकलं, कढीपत्ता टाकला, खडा मसाला टाकला, कोथिंबीर टाकली. कोथिंबीर. बरोबर. अजून बोला. सगळा मसाला टाकला महाराज. ते वांगे सुद्धा त्याच्यामध्ये टाकले ना, असे मस्त खरपूस परतिले. हे असला भारी सुगंध सुटला. ऐक नाही, हरिपाठ झाला होता. वारकरी म्हणायचे कधी पंगत बसते. ऐक नाही. आणि तिने महाराज ते पाणी वगैरे टाकलं. आता भाजी शिजणारच आहे, पण ती पाकशास्त्रामध्ये अतिशय निपुण होती. ती मोठी सून हुशार होती पाकशास्त्रामध्ये. तिने भाजीमध्ये मीठ लगेच टाकलं नाही. आणि नेमकं झालं असं, भाजी चिरत असताना तिला फोन आला होता बचत गटाच्या त्या साहेबाचा. आणि ती नेमकी बचत गटाची होती मुकदमच म्हणतात ना, टोळी मुकदम. अरे हा काय असेल ते असेल, मी टोळी मुकदम म्हणतो आपल्या इकडे. आणि ते सगळं गटाचं काम त्याच्याकडे होते महाराज. भाजी तर शिजायला टाकली, तेवढ्यात परत फोन आला, लवकर या नाही तर साहेब निघून जातील. आणि मग भाजीमध्ये तर मीठ टाकायचं शिल्लक राहिलंय. भाजीमध्ये जर का मीठ टाकलं लवकर तर भाजी लवकर शिजत नाही. बघा, पाकशास्त्राचा एक नियम आहे बघा, क्षारयुक्त पाण्यामध्ये कुठलाच पदार्थ लवकर शिजत नाही. बघा, तुम्ही जर काय तुरीची डाळ शिजायला टाकली आणि त्याच्यामध्ये थोडंसं जर का मीठ टाकलं ना, दिवसभर जरी चुलीवरती तुम्ही ठेवली ना डाळ शिजते का? डाळ शिजत नाही. हरभऱ्याची डाळ टाका पुरण बनवायला, मीठ टाका, डाळ शिजत. मीठ काय एक क्षार आहे ना महाराज, समुद्रामधून निघलेलं ते क्षार आहे. क्षारयुक्त पाण्यामध्ये कुठलाच पदार्थ लवकर शिजत नाही. आणि तिला माहिती होतं जर का लगेच मीठ टाकलं तर भाजी लवकर शिजणार, वेळ लागणार. आणि जर का वेळ लागला तर मग गॅस जास्त जाईल, वेळही जास्त जाईल. मग तिने काय केलं, आता भाजी तर टाकलीच आहे, पाणी तर टाकलं, तर सगळं सामान टाकले, मीठ तर टाकायचं राहिले. तिने काय केलं महाराज, त्याच्यावरती झाकण ठेवलं आणि किचन रूमच्या बाहेर पडली. तिला वाटलं घरामधल्या ज्या महिलात बाकीच्या जावा तिच्या छोट्या छोट्या, त्यांना काम सांगून आपलं काम उरकून घेऊ. बाहेर पडल्याबरोबर त्या बाथरूम मध्ये धुणं धुवायचं काम चाललं होतं 3 नंबरच्या सुनेचं, जावेचं तिच्या. आणि तिला सांगितलं, आई गल्लीमध्ये काम आहे, बचत गटाची मीटिंग आहे, आत्ता जाते परत येते, एक काम कर 5 मिनिटानंतर किचन मध्ये जा, मीठ घे, मीठ भाजीमध्ये टाक. ती म्हणली, हे बघा जाऊ बाई, तुमचं काम तुम्हाला वाटून दिलंय, माझं काम मला वाटून दिलंय, मी तुमचं काम करणार नाही. ती म्हणली जाऊ दे, हिने नाही केलं, 2 नंबरची आहे ना, तिच्याकडे गेली. ती महाराज तिच्याकडे काय काम होतं, पोरांना तयार करायचं, कपडे घालायचे, डबे तयार करून द्यायचे, ते तिच्याकडे काम. ते पोरांना आंघोळच घालत होते महाराज बाथरूम मध्ये. तेवढ्यामध्ये ही गेली, तिने सांगितलं, अगं ऐक, गल्लीमध्ये काम आहे, आता जाते परत येते, किचन मध्ये जा, भाजीमध्ये थोडस मीठ टाक. ती म्हणले, ओ जाऊ बाई, असताना मोठ्या तुम्ही, मी तुमचं काम करणार नाही. आणि आणखीन माझी आंघोळ झालेली नाही, बिगर आंघोळीचं किचन मध्ये गेलेलं सासूबाईला आवडत नाही, म्हणून मी तुमचं काम करणार नाही. ते म्हणले जाऊ द्या. तिकडे छोटीकडे गेली, छोटीचं काम चाललं होतं आपलं, झाडण्याचं काम चाललं होतं, झाडण्याचं महाराज. हो, झाडण्याचं काम चाललं होतं. थंडीचे दिवस भरपूर होते महाराज. एवढी थंडी पडली होती, तिला जरा
ते खाली वाकून वाकून ऐका नाही, मग तिच्याकडे गेली आणि तिला आधीच राग आलेला होता. म्हणले आई गल्लीमध्ये काम आहे, आता जाते परत येते, किचन मध्ये जा 5 मिनिटांमध्ये थोडस काय टाक. ती म्हणली हो असताना तुम्ही मोठ्या, एक तर सगळ्यात हलकं काम माझ्याकडे दिलं तुम्ही, मी तुमचं काम करायला तयार, मोकळी नाही म्हटले तुम्ही तुमचं काम. सगळ्याचं झालं. म्हातारी बसलेली होती वाट्यावरती, हातामध्ये माळ होती, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, डोळ्याला चष्मा लावलेला मस्त भजन करत म्हातारी बसली होती. ही गेली तिच्याकडे आणि सांगितलं सासूबाई, काय म्हणायचं सासूबाई म्हणायचं ना का मामी, ते मॉम वगैरे आले नाही तुमच्याकडे अजून नाही ना. सासूबाई म्हणले काय, गल्लीमध्ये थोडस काम आहे, भाजी शिजायला टाकली, 5 मिनिटानंतर जा आणि थोडस काय टाका, मीठ टाका. सासू तो लईच ओढली मोठ्याने, म्हणली सगळे काम तुम्हाला वाटून दिले, तुमचा संसार तुम्हाला वाटून दिलाय, आता मला परत त्या संसारामध्ये गुरफटू नका, मला माझं भजन करू द्या. ऐकलं नाही का. हिला आला राग. कुणाला, मोठीला राग आला महाराज. तन 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 करत गेली, माझंच काम आहे म्हणली, मलाच करावं लागणार आहे. गेली किचन मध्ये, बरणी घेतली, टाकलं मीठ, झाकण ठेवली भाजी आणि कामाला निघून गेली. काम करण्याकरता निघून गेली. 5 मिनिटानंतर 3 नंबरची जी होती ना तिला जाग आली. ती म्हणली आपल्या जाऊबाई किती चांगल्या, तर कधी भांडण नाही, कधी वाद नाही, कधी काय नाही, कधी काय नाही, उद्या आपल्याला अडचण येऊ शकते, आपलं इथे काम करू शकतात. गेली महाराज ही पण, थोडस मीठ घेतलं आणि टाकलं, टाकू का नको, टाका टाका, टाकलं भाजीमध्ये, तिचं काम करू लागली. ही लेकरं बाळ जी तयार करत होती ना, तिला बी ध्यान झालं महाराज, ती बी किचन मध्ये गेली, मीठ घेतलं, टाकलं मीठ. सगळ्यात लहान जी होती ना तिलाही ध्यान झालं. ती म्हटली आपल्या मोठ्या जाऊबाई किती चांगल्यात, आपण जर काय त्यांना मोठ्या बहिणीसारखं नाही वागवलं तर ते आम्हाला छोट्या बहिणीसारखं वागवणार नाहीत. महाराज तिने हातातला खराटा खाली टाकला, हात वगैरे धुतले, घरामध्ये गेली, मीठ घेतलं, टाकू का नको, टाका टाका, हो रे म्हणलं टाका, टाकलं महाराज मीठ टाकलं. नंतर म्हातारीला जाग आली. म्हातारीला, तुम्ही म्हातारी विसरलात का काय. म्हातारी म्हणली माझ्या सुना किती चांगल्यात, कधी वाद नाही, कधी भांडण नाही, कधी गाराणं नाही, काही नाही, आपापल्या कामामध्ये मग्न असतात, किती हसी खेळ मजा करतात, किती चांगल्यात माझ्या. मी जर का यांना मुलीसारखं नाही वागवलं तर त्या मला आईसारखं वागवणार नाहीत, त्यांना सहकार्य केलं पाहिजे. म्हातारीने चष्मा लावला, काठी हातामध्ये घेतली, माळ बाजूला ठेवली, काठी टेकत किचन रूम मध्ये गेली. मिठाची भरणी सापडाना तिला महाराज, बळच कस तरी सापडली, मीठ घेतलं आणि टाकलं, मीठ. आता भाजी तयार झाली. किती जणीचं मीठ पडलं, 5 जणीचं मीठ पडलं, भाजी तयार झाली. आणि आता बघा 10 बरोबर वाजले. घरामधला जो करता पुरुष होता, मोठा माणूस महाराज, ते सासरा सगळ्यांचा, त्या म्हातारीचा नवरा म्हातार मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलं होतं. दर्शन करून परत आलं, काठी टेकत दरवाजाच्या पाठीमागं काठी ठेवली, डोक्याचा फेटा काढला, खुंटीला अडकवला, बाथरूम मध्ये गेलो, पाय धुतले आणि आवाज दिला, झालं का जेवायला. मोठ्या सुनीने सांगितलं हो मामांजी जेवायला झालंय, आत्ता ताट करते, बसा. आणि महाराज पाट वगैरे टाकला, पाटावरती म्हातारं बसलं. सुनीने मस्तपैकी ताट तयार केलं. ताट त्याच्यामध्ये प्लेट मांडली, भाकरी मोडली, त्याच्यामध्ये भाजी टाकली, मस्तपैकी लोणचं ठेवलं. लोणचे 4-5 प्रकार होते बघा. मिरचीचं लोणचं होतं, लिंबाचं लोणचं होतं, आवळ्याचं लोणचं होतं. करा सहकार्य थोडं करा. हो, पुन्हा मीठ बी वाढलं वरून. हो, पुन्हा मीठ सुद्धा वाढलं महाराज. हे मिरची पापड वगैरे ठेवायचा. पापड भाजायचा का, खायचं नाही, खांगावं लागत. हो म्हणते, सांगा टाका म्हणजे. पापड भाजला महाराज, पापड वगैरे साईडला ठेवला आणि सुंदर अशा प्रकारचं ताट सजून ठेवलं समोर. आता म्हाताऱ्याने पाणी फिरवलं, पहिला घास मोडला, तोंडामध्ये घास टाकला. भाजी कशी लागली, नाही चवदार लागली असं नो, मिठाने चव येते भाजीला, एकदम खरड भाजी लागली. बरोबर आहे का नाही. कशी लागली, एकदम भाजी खरड लागली. आता ऐका, म्हाताऱ्याने भांडणं केले नाही. म्हाताऱ्याने सुनेला हाक मारली, मोठ्या इकडे. म्हणले काय, आपल्या घरामध्ये ताक आहे का, ताक. ती म्हणली तुम्ही कधी मामा ताक खात नाही, आज का पर खायचंय. नाही आज मला ताक खायचंय, घेऊन ये. तांब्या भरून ताक आणलं. म्हाताऱ्याने प्लेट उचलली, प्लेट मधली भाजी ताटामध्ये ओतली, तांब्यामधलं ताक ताटामध्ये ओतलं, 2 भाकरी चुरल्या, म्हातारं पोटभर जेवलं. तुमच्या लक्षात आलं ना. कारण त्या खारटपणा ताकामध्ये मिसळल्यामुळे ते समतोल झाला. भाजी खारट लागली नाही, जेवण खारट लागलं नाही. म्हातारं पोटभर जेवलं, हात धुतला, म्हातारं निघून गेलं.
मोठा मुलगा आला, आवाज दिला, झालाय का स्वयंपाक, वाढा. तेच ताट तसंच सजून आणलेलं समोर ठेवलं. त्याने सुद्धा घास मोडला, तोंडामध्ये टाकला, भाजी खरट लागली. त्याने विचारलं, बाबा जेवलेत का? म्हणले हो, आत्ताच जेवून गेलेत, परंतु ते कधी ताक खात नाहीत, त्यांनी ताक भाजीमध्ये टाकून खाल्लं. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, आण मला पण ताक. ताक आणलं महाराज. त्यांनी सुद्धा तांब्याभर ताक टाकलं, भाजी ताटामध्ये टाकली, 2 भाकरी चुरल्या, पोटभर जेवलं, निघून गेलं. 2 नंबरचा आला, जेवण्याकरता बसला, तेच वाढलं, घास मोडला, खारट भाजी लागली. विचारलं, बाबा जेवले? हो. मोठा दादा जेवला? हो. त्यांनी हेच खाल्लं? हो हेच खाल्लं, पण ताक टाकून खाल्लं, आणा मला पण ताक. सगळ्यांनी महाराज, सगळ्यात छोटं सुद्धा आलं, ते म्हणले सगळ्यांनी हेच खाल्लंय का? म्हणले हो. आणि सगळ्यांनी ताक टाकून भाजीमध्ये खाल्लं. सगळेजण पोट भरून जेवून आपापल्या कामाला निघून गेले. आता यांचा नंबर आला जेवण्याकरता. आल्या 5 गवळण, 5 रंगाचा शृंगार करून, ऐका नाही, 5 जणी आल्या. आसावरी, शिवरंजनी, कलावती, बागेश्री. आता घेऊ भैरवी, ऐक ना, शेवटी भैरवीच घेऊन, ऐका ना. ह्या 5 जणी जेवणाकरता बसल्या. सगळ्यांनी ताट वाढून गेले, घेतले, सगळ्यांनी घास मोडले, सगळ्यांनी तोंडामध्ये टाकली. सगळ्यांना भाजी काय लागली? खरट लागली. परंतु ऐका ना, कुणीच कोणाला बोलत नव्हतं, गपचिप जेवण करत होत्या. कारण मोठ्या सुनाला वाटलं, मी जरा राग आज भाजीमध्ये मीठ टाकलं, माझ्याकडून मीठ जास्त पडलं. दुसरी म्हणली, मला काय स्वयंपाकाचा अनुभव नाही, माझ्याकडून मीठ जास्त पडलं, मला काय कळलं नाही. छोटी सुद्धा म्हणली, मला तर स्वयंपाकाचा माझा गाठ भेटच नाही. म्हटली, ओ मला बी काय समजलं नाही, माझ्याकडून मीठ जास्त पडलं. सगळे जेवत असताना अर्ध जेवण झालं, तेवढ्यात म्हाताऱ्याने कोंडी फोडली. म्हातारी म्हणू लागली, बहुतेक मला परतूरला, जालन्याला दवाखान्यात जावं लागतंय काय की. मोठी सून म्हणली, काय झालं? काय नाही, बहुतेक माझ्या चष्म्याचा नंबर वाढलाय. म्हणले, काय झालं? काय नाही, मगाशी भाजीमध्ये मीठ टाकण्याकरता आले होते, थोडंसं मीठ भाजीमध्ये माझ्याकडून जास्त पडलं. आता ऐका. आणि मग मोठी म्हणली, तुम्ही बी टाकलं काय? आणि छोटी म्हणली, तुम्ही बी टाकलं काय? बारकी म्हणली, तुम्ही बी टाकलं काय? आणि 3 नंबरची म्हणली, तुम्ही बी टाकलं काय? आणि मग उलगडा झाला. नंतर गोष्ट लक्षात आली, भाजीमध्ये 5 जणीचं मीठ पडलं. मला सांगा, आता संसारामध्ये, व्यवहारामध्ये, घरामध्ये भांडण होण्याकरता मोठं कारण लागतं का छोट्या कारणावरून भांडणं होतात? बोला की. छोटं कारण असलं तरी भांडण होतात महाराज. लगेच वेगळं राहण्याचं कारण, लगेच भांडणं, लगेच शेतामध्ये बांध, लगेच घरामध्ये भिंत टाकून लगेच व्यस्त, मोठं कारण लागत नाही महाराज. आता हे भाजीमध्ये मीठ भाजी खरड झाली ना महाराज. कारण तसं साधारणच आहे, पण वेगळं राहायला काय अडचण आहे का या भांडणावर? काहीच अडचण नाही. परंतु वेगळे राहिले नाही, घरामध्ये भांडण झालं नाही, वाद झाला नाही, कुणी कुणावर पडलं नाही, काहीच नाही महाराज. काय कारण याचं? म्हाताऱ्याने काय केलं? म्हाताऱ्याने भाजीमध्ये मीठ टाकून खाल्लं. म्हाताऱ्याने त्याची वाच्यता केली नाही, वाद घातला नाही. म्हातारं जर काय म्हटलं असतं, असा कुठं स्वयंपाक असतो का? अशी कुठं भाजी असते का? असं कुठं जेवण असतं का? अहो, 4 घरं नसते झाले का घराचे? 5 झाले असते. म्हातारा म्हातारीला सुद्धा वेगळं राहावं लागलं. बरोबर आहे का नाही गणेश महाराज?